हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला घरीच मसाला तयार करून पारंपरिक पद्धतीचे कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। 1 किलो कैरीचे लोणचे परफेक्ट मेजरमेंट सहित स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेल मध्ये मी सांगितलेले आहे आणि मध्ये मध्ये खूप साऱ्या टिप्सही मी देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। घरी मसाला तयार करून केलेल्या लोणच्याची टेस्टच खूप छान लागते आणि हे लोणचे 1 वर्ष नाही तर 2 वर्ष तुम्ही ठेवले तरी पण अजिबात खराब होणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो कैरी घेऊन त्याला स्वच्छ धुवून पुसून आणि त्याच्या याप्रमाणे फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। लोणच्यासाठी कैऱ्या निवडताना ते आपल्याला पूर्ण तयार झालेल्याच कैऱ्या घ्यायच्या आहेत। याप्रमाणे फोडींना कडक कवय असली पाहिजे तरच हे लोणचे आपले वर्षभर छान टिकते। कोवळ्या कैऱ्यांचा वापर आपल्या लोणच्यासाठी अजिबात करायचा नाहीये। आता या कैऱ्याच्या फोडींना आपण मीठ आणि हळद लावून घेणार आहोत। तर यामध्ये मी 2 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद पावडर घातली आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व फोडींना मीठ आणि हळद व्यवस्थित लागली पाहिजे। आता आपल्याला या फोडी रात्रभर झाकून ठेवायच्या आहेत। आता सकाळी आपण याला उघडून बघूया। तुम्ही बघू शकता या फोडींना पाणी सुटलेले आहे, हे बघा। त्यानंतर या फोडी आपल्याला याप्रमाणे चाळणीवर काढून घ्यायच्या आहेत आणि आता अर्धा तास आपण याला असेच चाळणीवर ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर यातले सगळे पाणी खाली निथळले आहे। आता या फोडींना मी ताटामध्ये काढून घेते। अशा प्रकारे मी 2 ताटांमध्ये सगळ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आणि आता हे ताट आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तासासाठी उन्हामध्ये ठेवायचे आहेत। आणि तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही याला फॅन खाली देखील वाळवू शकता। 1 रात्रभर तुम्ही याला फॅन खाली ठेवा आणि वरनं एखादं सुती कापड यावर झाकण टाका। 5 तासानंतर मी दोन्ही ताटांमधल्या कैरीच्या फोडी एकाच ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या आपल्याला अशा प्रकारे सुकलेल्या पाहिजेत। तर या कैऱ्या किती सुकवल्या पाहिजे तर वरच्या साईडने याप्रमाणे पूर्णपणे सुकलेल्या पाहिजे आणि आतल्या साईडने या कैऱ्या आपल्याला सॉफ्ट पाहिजे। यापेक्षा जास्त आपल्याला याला सुकवायचं नाहीये। जर तुम्ही या फोडी यापेक्षा जास्त वाळवून घेतल्या तर हे लोणचे मुरले जाणार नाही। आता आपण यासाठी लागणारे मसाले बघूया। इथे मी एक स्टिकचा वापर करत आहे तुम्हाला मसाले दाखवण्यासाठी, कारण माझा हात मध्ये आला तर मसाले तुम्हाला नीट कळणार नाही। आपल्या घरामध्ये पोहे खाण्यासाठी आपण जो चमचा वापरतो तर त्या चमच्याने मी इथे सगळे मेजरमेंट घेतलेले आहेत। 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा मेथी दाणा, 1 चमचा हळद पावडर। आपण हळद पावडर 2 चमचे कैऱ्यांना लावली होती म्हणून इथे मी 1च चमचा घेतलेली आहे। तिखटवाली लाल मिरची पावडर 1 चमचा आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर मी 4 चमचे घेतलेली आहे। आणि इथे हळद, लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ही मी घरीच तयार केलेली आहे। त्यानंतर 2 चमचे गावरान मोहरी मी इथे घेतलेली आहे। जी मोहरी बारीक असते ती आपल्याला इथे घ्यायची आहे। त्यानंतर मोहरीची डाळ घ्यायची आहे 6 चमचे, 15 लवंग, 15 काळी मिरी आणि 1 तुकडा खडे हिंगाचा घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे मी इथे खडे मीठ घेतले आहे आणि फोडींनाही आपण 2 चमचे मीठ लावलेले होते, तर आपण इथे टोटल 4 चमचे मिठाचा वापर केलेला आहे। आणि खडे मिठाच्या ऐवजी तुम्ही बारीक मिठाचाही वापर करू शकता, पण खडे मिठामुळे आपले लोणचे जे आहेत ते जास्त दिवस टिकते। आता आपण जे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत ते भाजून घेऊया। तर त्यासाठी मी तर गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी घातले आहेत जिरे, बडीशेप आणि त्यानंतर त्याला थोडंसं हलवायचं आहे आणि त्यामध्येच नंतर मी धने पण घालते आहे। हे सर्व साहित्य मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे, त्यामुळे अगदी 1 मिनिट भरासाठीच आपण याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। आता धने, जिरे आणि बडीशेप भाजून झाली आहे। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे थंड होण्यासाठी आणि त्यानंतर मेथी दाणाही आपल्याला याचप्रमाणे भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर तोही एका बाउलमध्ये आपण काढून ठेवायचा आहे। त्यानंतर मोहरी भाजायची आहे अगदी मिनिट भरासाठी आणि भाजल्यानंतर तीही आपल्याला एका बाउलमध्ये काढून ठेवायची आहे। त्यानंतर मोहरीची डाळ आपल्याला फक्त अर्धा मिनिट भरच भाजून घ्यायची आहे। त्यानंतर लवंग आणि काळी मिरी भाजायची आहे।
आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपला पॅन गरम आहे, तर त्यामध्येच मी आता खडे मीठ भाजून घेत आहे. आता हे भाजलेले सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. आता आपण तेल तापण्यासाठी ठेवूया. तर त्यासाठी मी इथे 1 लिटर शेंगदाणा तेल घेतले आहे. तर तुम्ही इथे मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता किंवा तुम्ही स्वयंपाकासाठी जे तेल वापरत असाल तेही तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे तेल मी गॅसवर ठेवलेले आहे तापवण्यासाठी. आता आपले तेलही तापले आहे आणि यामधून धूरही यायला लागलेला आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल आपल्याला अर्धे थंड होईपर्यंत थंड करून घ्यायचे आहे. आता आपण मसाले वाटून घेऊया. तर मी इथे वरवंट्या पाट्यावर हे मसाले वाटून घेत आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील याला वाटून घेऊ शकता. तर सगळ्यात अगोदर मी मेथी दाणे घेतले आहेत आणि याला आपल्याला ओबडधोबडच थोडेसे क्रश करून घ्यायचं आहे. जास्त बारीक आपल्याला ह्याची पावडर करायची नाही आहे, नाही तर आपले मेथी जी आहे ती कडू लागते लोणच्यामध्ये. आता आपले मेथी दाणे वाटून झालेले आहेत. आता आपण त्याला काढून ठेवू. त्यानंतर धने, जिरे आणि बडीशेप वाटून घ्यायची आहे आणि ही पण आपल्याला थोडी ओबडधोबडच वाटून घ्यायची आहे. जास्त बारीक आपल्याला याची पावडर करायची नाही. आता मोहरी आपल्याला हलक्या हाताने अगदी थोडीशीच वाटून घ्यायची आहे. यातली अर्धी मोहरी आपल्याला अख्खीच ठेवायची आहे, म्हणजे अख्खीच राहिली पाहिजे. त्यानंतर खडा हिंग आपल्याला याप्रमाणे अगोदर फोडून घ्यायचा आहे आणि याला देखील आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर खडे मीठ देखील आपल्याला थोडेसेच वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे 7 कांड्या गावरान लसूण घेतला आहे आणि आता याला आपल्याला सोलून घ्यायचे आहे. आम्हाला लोणच्यामध्ये लसूण खूप आवडतो, कारण हा मुरल्यानंतर इतका छान लागतो खाण्यासाठी, म्हणून मी इथे लसूण जास्त प्रमाणामध्ये घेतलेला आहे. तुम्हाला जर एवढा लसूण घालायचा नसेल तर यातला अर्धा लसूण तुम्ही इथे घालू शकता. याप्रमाणे मी सर्व लसूण सोलून घेतलेला आहे. आता आपले तेल अर्धे थंड झालेले आहे. आता आपण यामध्ये सर्व साहित्य घालून घेऊया. तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला हिंग घालायचा आहे. त्यानंतर लवंग, काळी मिरी, वाटलेली मोहरी, मेथीची पावडर, मोहरीची डाळ, त्यानंतर धने, जिरे आणि बडीशेपची पावडर, हळद पावडर, तिखटवाली लाल मिरची पावडर आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला तेल कमी घ्यायचे असेल तर तुम्ही फक्त 1.5 कपच तेल घेतले तरी चालणार आहे. पण मी इथे लोणच्याच्या फोडी पूर्णपणे तेलामध्ये बुडून राहतील या हिशोबाने इथे 1 लिटर तेलाचा वापर केलेला आहे. त्यानंतर लसूणही आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि आता हे तेल आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. हे बघा, आता आपले तेलही पूर्णपणे थंड झालेले आहे आणि याचा इतका छान सुगंध येत आहे की आत्ताच तोंडाला पाणी सुटले आहे. आता या कैरीच्या फोडी आपण या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर या लोणच्यामध्ये खार जास्त हवा असेल तर तुम्ही ते मोहरी, मोहरीची डाळ, धने, जिरे, बडीशेप यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढून देखील घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती छान लोणचे तयार झाले आहे आपले.
खरंच खूप टेस्टी होते हे लोणचे। तुम्ही एकदा तरी माझ्या पद्धतीने ट्राय करून नक्की बघा। आता ज्या बरणीमध्ये आपण लोणचे भरून ठेवणार आहे त्या बरणीला आपण हिंगाची धुरी देऊन घेणार आहोत। असे केल्यामुळे आपल्या लोणच्याला बुरशी येत नाही किंवा आपले लोणचे अजिबात खराब होत नाही। इथे गॅसवर एक लोखंडाचा तवा तापायला ठेवला आहे आणि त्यावर याप्रमाणे हिंगाची पावडर टाकून घेतली आहे। आणि आता या पावडरमधून धूर निघायला लागल्यानंतर आपल्याला बरणी जी आहे ते उलटी करून यावर अशी याप्रमाणे धरायची आहे की जेणेकरून जो हिंगाचा धूर आहे तो बरणीमध्ये आतमध्ये जाईल आणि आपली बरणी आहे ती निर्जंतुक होईल। आता आपली बरणी पण तयार झाली आहे लोणचे भरून ठेवण्यासाठी। चला तर मग बरणीमध्ये लोणचे भरून घेऊया।